जी आहे ते कायमची जागेवर तू बसवलं ते तुला नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर जूनची 16 तारीख आहे आणि मी आलेलो आहे गावी। लगतची सुट्टी लागली संडे आणि सोबत सोमवारी बकरी ईद, त्यामुळे लगेच गावी पळालो। आई येणारच होती, मग मी म्हटलं मी पण येतो सोबत आणि परत उद्या रिटर्न जाणार आहे सोमवारी। पण थोडा जूनमध्ये गावी आलो तर थोडे झाडं माडं लावण्यासाठी वगैरे आलो होतो मी। तर पण आता मी चाललो देवळामध्ये आमच्या। तर आज देवळामध्ये राखण आहे। राखण म्हणजे एक प्रकारचा बळी दिला जातो कोंबड्यांचा। पण या सीझनचा म्हणजे या वर्षाचा शेवटची राखण आहे, त्यानंतर पावसाळा सुरू होईल, राखण सगळं देणं बंद होईल। सो आता आपण जाणवत आमच्या देवळामध्ये, वरदान मातेच्या देवळामध्ये, आणि बघण्यात कशा प्रकारे राखण दिले जाते। आणि त्याशिवाय राखण दिली जाते त्याचा काढा तयार केला जातो। नॉर्मली आपण घरी चिकन वगैरे बनवतो, त्यामध्ये ते स्वादिष्ट होण्यासाठी, चविष्ट होण्यासाठी वेगळे मसाले टाकतो आणि त्याला चव आणण्याचा प्रयत्न करतो। पण इकडे जे काढा बनवला जातो त्यामध्ये काहीच मसाले वगैरे टाकला येत नाही, फक्त लाल तिखट टाकणं येतं आणि मीठ टाकणं येतं, आणि जो काही प्रसाद खोबरा आलेला असतो तो भाजून कुटून टाकला जातो आणि त्यापासून काढा बनवला जातो। पण तो इतका चविष्ट लागतो की आपल्याला सतत प्यावासा वाटतो, खूप प्यावासा वाटतो। आणि आजकाल काही लोक तर घरी घेऊन येतात। तर आपण आता जाणार आहोत बघणार कशा प्रकारे राखण दिली जाते, कशा प्रकारे काढा तयार केला जातो, आणि आता पण त्या काढ्याचाच चव घेणार आहोत। कारण की यावर्षी मे महिन्यामध्ये गावी होतो आणि राखण वगैरे आलेला, पण मला काही यायला जमलं नव्हतं, त्यामुळे आता जूनमध्ये आलो आणि नशिबाने आज मला काढा प्यायला मिळणार आहे। तर म्हणून मी संधी सोडत नाही आहे आणि चाललो आता देवळामध्ये। पोचले होतो आम्ही आमच्या वरदान देवीच्या मंदिरामध्ये, आणि हा परिसर पाहून घ्या। हे जे समोरील मंदिर आहे ते वरदान देवीचं मंदिर आहे, मुख्य मंदिर आहे। 5 मंदिरांचा समूह आहे हा। आधी आपण वरदान देवीचं दर्शन घेऊया। वरदान मान आहे, झोला आहे, वाघ आहे, चांदका आहे आणि भैरी असे 5 देवळं आहेत। वरदान मानाय देवीसोबतच ही इतर देवी देवतांचीही मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत। आणि त्याशिवाय हे जे समोर आहे ते आहे झोलाई देवीचं मंदिर, ज्यामध्ये बळी दिली जाते। आणि बघा, हे आजच्या बळीसाठी कोंबडे आहेत। इकडे आहे महादेवाचं स्थान, पिंडी आहे, आणि ही झोलाई देवी। असं म्हटलं जातं की पांडवकालीन मंदिर आहेत आणि ही चूळ जिथे राखण दिलेली आहे। आणि बांधकाम एकूणच पाहून घ्या, चिराचं बांधकाम आहे आणि जुनं जे छप्पर असतं कौलारू, तर त्या प्रकारचं बांधकाम आहे। हे आहे वाघजाई देवीचं मंदिर। या मंदिराचा वरदान देवीच्या मंदिरासोबतच जीर्णोद्धार झालेला आहे, आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं पुण्य हे आमच्या परिवाराला लाभलेलं आहे। म्हणजेच माझे वडील आणि माझे सर्व काकांनी मिळून या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे, वाघजाई देवी। इकडे बघूया, इकडे काय चाललंय। इकडे नैवेद्य काय किचन म्हणून टाकला इथे। चला आता आपण 4थ्या मंदिराकडे जाऊ। हे आहे सांकाय देवीचं मंदिर। आता आपण 5व्या मंदिराकडे जातो।
जे आहे भैरी देवाचं मंदिर आहे. हे सुद्धा शिऱ्याचं मंदिर आहे आणि वर कौलारू छप्पर आहे आणि खाली मातीने सारवलेला जमीन आहे. भवनाच्या स्वरूपात भैरीचं स्थान आहे. आणि भवनामध्ये इतर देवी देवतांच्याही मूर्त्या आहेत, जसं की जोगेश्वरी देवी. पण इतर देवी देवतांच्याबद्दल मला जास्त जाणकारी नाही आहे. या भवनाची उंची ही काळानुसार कमी जास्त होत असते. देवीची पूजा सुरू झालेली आहे. सर्व देवी देवतांच्या पूजेचा क्रम हा ठरलेला आहे आणि त्या क्रमानुसारच प्रत्येक देवी देवतांची पूजा केली जाते. अगदी टिक्का लावण्यापासून ते फुले घालणे, अगरबत्ती लावणे किंवा घंटा वाजवणे हे सर्व त्याच क्रमाने केले जाते. आता बघा देवाला कशा प्रकारे कळा लावली जाते. इथे बसलेले तिथे कायम ती बसवली होती साहेब माझी कुठे मुंबईपासून गावापासून जी आहे ते कायमची जागेवर तो बसवले होते. तुला एकच करा कायमची जागा बसवत होते.
कुठे हात चालवून टाका मला. मला तर लागलं पाणी. नाही पाणी नाही. नैवेद्याचं काम सुरू झालेलं आहे. इथे बाप्पांनी भात उकडायला घातलेला आहे. मेन म्हणजे भात झाला त्यात. इकडे पाणी उकडत घातलेलं आहे आणि ते कशासाठी तुम्हाला लगेच समजेल आता थोड्या वेळात. आणि मामा इथे मसाल्याची तयारी करतात. इकडे बघा, ज्यांची राखण आहे त्यांनी तेल, मसाला, मीठ सगळं आणलेलं आहे. आणि हे बघा राखणीचे कोंबडे. एक मोठा कोंबडा आहे, 2 तलंग आहेत आणि एक छोटं पिल्लू आहे. झांजू मामांनी मसाला वाटायला घेतलेला आहे. गोंधळाला भात जास्त झाला आणि कसा कमी आणि चांगला झाला होता. लोक पिया लागला आणि पियाला भातालाच नाही राहिला. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कोंबडीचा बळी फक्त ह्या जोलाई देवीच्या मंदिरातच दिला जातो आणि एकदा बळी दिल्यानंतर पुन्हा वर्धन देवीच्या मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे. हात धुवा, पाय धुवा, पाय धुवून दे. पाणी आणि तिकडे घेऊन घाबरत नाही तू. पाणी बोलले मागे ठेवले. आम्हाला घ्या. आम्हाला ठेवले. आवडते. तिकडनं घ्या. असं घे. बस. इथं उठं समोरून जाऊ दे. पुढे जाऊ दे पाणी. धरादार फक्त तुम्ही गुरुजी लावतील मला पाणी. जाऊ तिकडे मागे. शिबा शिबा घ्या. शिबा घ्या. हे घ्या. झाकण घ्या. झाकण घ्या. शेजार काढायचे वडा तिकन तिकन ठेवा. माफात पाडली गरम झाला इकडे. नाही का थांब जाऊ. बाजू काय साईडला फोन.
सुटले का नाही? नाही शेसळ गंड आहे वाटतं. पिन मारून घेतलेली आहे डबल ती. बांधतं ना ते बांधून त्याला माहिती असते कशी बांधलेली असते ती. मी बांधली ना. या जा त्यात पाहिजे होतं. आमचे हात धु तुझे. नांदगावला मिक्सर आहे. तुम्ही वाटायचा तुम्ही सर्व तयार करायचं. नाही पण मिक्सरच्या मसाल्याला मजा नाही. तसं नाही तिथं कसं ते लाईन लागतं ना. हा त्याची बकऱ्याचे देणे असतात ते. आणि काळंबा कारण आपण गेलो होतो ना. तिथं आरवता कोंबड्याच्या राखण नाही. बकरी असतात तिथे. जास्त कोण लोक बोकडवाले सर आणा कोणी लोक पाणी फेकून टाक. कोंबड्यांचा बळी देऊन झालेला आहे आणि ते आता गरम पाण्यात शेकवून कोंबड्यांना सोललं जात आहे. एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगावीशी वाटते. ज्यांनी कोणी बळी दिला असेल म्हणजेच कोणी त्यांनी कोंबडीची मान कापली असेल किंवा ज्यांनी हे कोंबडीचं मांस भक्षण केलं असेल त्यांना पुन्हा वर्धनदेवीच्या मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे. आणि हे कोंबडीचं मांस जसे आपण घरी कापतो, मांस वेगळं हाडं वेगळी, तशा प्रकारे कापलं जात नाही. सरळ सरळ खाकटलं जातं. म्हणजेच हाड मांस सर्व एकत्रच. पप्पांनी फोडणीची तयारी सुरू केलेली आहे. भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण तेलात फोडणीकडे टाकलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडून राखण असते तेच मसाला, मीठ, तेल हे सगळं त्यांच्या स्वतःच्या घरून आणतात. हे बघा, आज तिघांच्या घरून राखण आहे, त्यामुळे तिघांनी वेगवेगळ्या 3 पुड्या आणल्या आहेत. मसाल्याच्या 3 पुड्या, मिठाच्या 3 पुड्या आणि तेलाच्या 3 बाटल्या. थोडंसं शेवटचं उरलेलं मांस आहे ते पण टोपात टाकलेलं आहे. मस्त कड आलेला आहे. आता हे मांस वेगळं केलं जाणार. मांस वेगळा आणि काढा वेगळा.
आणि पळी बघा जुन्या पद्धतीची आहे, नारळाच्या बेल्टीची पळी आहे. सुटसुटीत झालं ना. आता हे मांस आणि भात हे आता सगळ्यांना वाढलं जाईल. जेवढी माणसं आहेत तेवढी ताटं लावली जातील आणि त्यांना समप्रमाणात वाटण्यात येईल. भात वाढून झालेला आहे आणि आता मांस वाढण्यात येईल. आणि मांस बघा पाण्यानं वाढलेलं आहे. तुम्हाला कोणाला माहीत आहे काय कसली पाणी आहेत ती पाणी आहेत चांदवडीची. आणि गावी या पाण्याचा सर्रास वापर केला जातो. माझी वाटणी बघा, भात खूप जास्त झालेला आहे मला. आता गुरुजी एक काम करतो, भात आहे ना तरी घ्यायला इथं पुण्यात ठेवा, मी यांना पाहिजे ते घेतील. नाही ते तुटले नाही, ती कायमस्वरूपी हे वेगळा काढला. पुण्यात ठेव जास्त गरमागरम काढा बघा, प्यायला खूप मजा येते. चला आता मी नैवेद्य ग्रहण करतो, त्यानंतर तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो, आता आमचं नैवेद्य खाऊन वगैरे झालेलं आहे, काढा पिऊन झालेला आहे आणि वरून पोटभर खाल्लं आहे. सकाळी नाश्ता नव्हता गेला त्यामुळे थोडा जास्तच गेला. पण आता आम्ही आता परत रिटर्न घरी चाललो आहे. तर या व्हिडिओमध्ये आमच्या गावची एक प्रथा आहे राखण द्यायची, तर ती कशा प्रकारे दिली जाते हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.